क्वेश्चन नंबर 3 आहे, अयोग्य पर्याय निवडा. तर आपल्या भाग 12शी संबंधित हा क्वेश्चन आहे, जो आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा भाग 12 आहे त्याशी संबंधित हा क्वेश्चन आहे. तर जिथं आपले वित्तीय डिस्ट्रीब्युशन दिलेले आहे, निवडणूक आयोग 280 मध्ये वगैरे जे काही दिलेले आहे, केंद्राचा जो काही कर असेल, राज्याचा कर असतील, म्हणजे जे काही सगळं सांगितलंय ते आपल्या भाग 12 मध्ये सांगितलेलं आहे. त्याबद्दल स्टेटमेंट आहे. केंद्राच्या मालमत्तांना, म्हणजे केंद्राची जी काही मालमत्ता असेल, केंद्राची मालमत्ता म्हणजे कोणती, केंद्राचे ऑफिसेस हे जिल्ह्यामध्ये वगैरे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. समजा रेल्वेचं ऑफिस असेल, एखादा मुख्यालय असेल, समजा वस्त्र उद्योग मंत्रालय आहे आपल्या केंद्राचा, तर त्याचे नागपूरमध्ये पण काय आहे, त्याचा डिपार्टमेंट आहे. मग जी जमीन उभी राहणार आहे ती एक राज्याच्याच मालमत्तेवर, म्हणजे राज्याच्याच एरियात उभी मालमत्ता तर त्यांची आहे, पण क्षेत्र कोणाचं आहे, राज्याचं आहे. त्या मालमत्तेशी संबंधित हा क्वेश्चन म्हणजे स्टेटमेंट आहे की अशी कोणतीही केंद्राच्या मालमत्तांना राज्यांच्या किंवा ती स्थानिक जी व्यवस्था असेल, जिल्हा, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, अशा राज्यातील इतर प्राधिकरणांच्या सर्व करातून त्यांना काय मिळते, सूट मिळते. तर यस, त्यांना सूट मिळते. स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विचारलेला आहे. ओके. नंतर दुसरी, केंद्र सरकारने स्थापन केलेले, म्हणजे केंद्र सरकारने जे काही इस्टॅब्लिश केलेले असतील कोणतेही निगम असतील किंवा कंपन्या असतील, यांना राज्य करातून किंवा स्थानिक करातून काय मिळते, सूट मिळते. यांना सूट मिळत नाही. लक्षात घ्या. जे केंद्र सरकारने जे काही कंपन्या असते, कोणत्या पण, जे काही आपण भारत पेट्रोलियम वगैरे जे काही कंपन्या म्हणतो आपण, तशा कंपन्या जर स्थापन केल्या, त्यांना स्थानिक किंवा स्टेटच्या कोणत्याही करातून सूट मिळत नाही. तो टॅक्स तो द्यावाच लागते. ठीक आहे. नंतर म्हणजे ही अयोग्य आता हाच विचारला, त्यामुळे पर्याय तर एकदम याच्यात जवळ जातो आपण. तर तिसरी स्टेटमेंट, राज्याच्या मालमत्तांना आणि उत्पन्नाला केंद्रीय करातून सूट मिळते. ठीक आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे. राज्यातील स्थानिक प्राधिकरणाची मालमत्ता, उत्पन्न यांना केंद्राच्या करातून सूट नसते. राज्यातील स्थानिक प्राधिकरण असते, जे लोकल बोर्ड असतं म्हणतो आपण, त्यांच्या मालमत्तांना, उत्पन्नांना केंद्रातून सूट नसते. त्यांना सुद्धा टॅक्स द्यावं लागते. जो काही इन्कम येणार त्या इन्कमचा काही पट्टो जो काही ठरवलाय आपल्या भाग 12 मध्ये सांगितलंय त्यानुसार टॅक्स द्यावं लागते. ही स्टेटमेंट बरोबर आहे. अयोग्य फक्त 2 आहे. चला, नंतर चौथा क्वेश्चन, जो सगळ्यात मी तुम्हाला सांगितलं का आत्ता रिलेव्हंट आहे आपला सध्याच्या परिस्थितीमध्ये, जो विधान परिषदेसाठी झालेला होता, त्यासाठी जो 2013ला जो म्हणतो इथं आरोप ठेवण्यात आलेले किंवा आरोपपत्र देण्यात आलेले संसद सदस्य, राज्य विधिमंडळ सदस्य अपराध सिद्ध झाल्यावर ग्रहाच्या सदस्यत्वासाठी तात्काळ अपात्र ठरतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात सांगितलेला आहे. पहिली गोष्ट बघा, लक्षात घ्या, चार्जशीट नावाचा एक प्रकार असतो, सगळ्यात महत्वाची. चार्जशीट म्हणजे काय, सगळी इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशी. इन्व्हेस्टिगेशन हे पोलीस डिपार्टमेंट करते स्टेटची, ठीक आहे, आणि चौकशी नेहमी न्यायालय करतो. आता तुम्ही म्हणाल पोलीस तर येतात, चौकशी नसते, न्यायालय मार्फत येते. संबंधित XYZ नावाच्या व्यक्ती आहे, तर हा पोलिसांनी सांगितलं की असा व्यक्ती आम्हाला संशय, तो कोण आहे, माझ्या समक्ष हजर करा. मग याची चौकशी करते, हाच व्यक्ती आहे का, ते म्हणजे चौकशी. ते कोणताही न्यायालयच करतो. तर इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशीच्या माध्यमातून जो रिपोर्ट बनतो, सगळं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर, अन्वेषण केल्यानंतर, त्याला नंतर ती चार्जशीट दाखल होते. प्रत्येक म्हणजे काय आपले जे काही याच्यामध्ये जो क्रिमिनल लॉ आहे त्याच्यामध्ये थोडे फरक आहेत. जे काही डेंजर असतील त्यांना 90 दिवसाच्या चार्जशीट, 60 दिवसाच्या चार्जशीट, आणि चार्जशीट झाल्यानंतर न्यायालयाचा ओरिजिनल काम चालू होते, मग शिक्षा तरतूद असते. मग बघा, चार्जशीट दाखल केल्यानंतर न्यायालयाने जी शिक्षा दिली ती ओरिजिनल शिक्षा असते, म्हणजे आता त्या शिक्षेनुसार तो शिक्षा भोगणार आहे. दुसरी गोष्ट आहे, कच्चे कैदी नाव ऐकलं असेल तुम्ही, अजूनही चार्जशीट दाखल झालेली नाहीये किंवा त्या चार्जशीटनुसार त्यांना काय दिलं नाहीये, शिक्षा तरतूद झालेली नाही, त्यांना म्हणतात कच्चे कैदी. मग हे कच्चे कैदी न्यायालयातच राहतात. आणि एक असतो आपला PCR, पोलीस कस्टडी रिमांड, ज्याला म्हणतो आपण पोलीस स्टेशनमध्ये असतात. तर या कंडिशनमध्ये सांगायचं असं आहे की यासाठी 62(5) लोकप्रतिनिधीने, मी एवढा डिटेल काय सांगतोय तुम्हाला, कारण हा करंट रिलेव्हंट क्वेश्चन आहे डायरेक्ट. तर 62(5) नावाचा RPA मध्ये सेक्शन आहे. तर या सेक्शन मध्ये सांगितलं आहे की कच्चे कैदी किंवा जे काही आपले शिक्षा झालेले, म्हणजे शिक्षेची तरतूद झालेली याच्या मतदानासंबंधित तरतूद आहे. त्याच्यामध्ये मतदान करू शकतात की नाही करू शकत, हे 62(5) मध्ये सांगितले. आपले सेक्शन 62(5) म्हणजे RPA जो 1950चा आहे, त्याच्या सेक्शन 62(5) मध्ये सांगण्यात आलेले आहे की हा जो काही आहे 62(5), हा 62(5) काय म्हणतोय की जर असा कोणताही व्यक्ती असेल आणि जो पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला असेल कोणत्याही संशयाच्या आरोपावरून, अजून गुन्हा सिद्ध झाला असो की नसो, तो एक तर PCR मध्ये असेल किंवा तुरुंगात असेल, तर अशा वेळेस त्याला मतदानाचा अधिकार असणार नाही. हा 62(5) मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. मग तुम्ही म्हणाल की
तुरुंगात राहणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे आणि इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा अधिकार नाहीये. तर लक्षात घ्या, मतदान करण्याची जर तरतूद असतं ते खूप विचारपूर्वकच करण्यात आली आहे. असं जर असतं तर सगळ्या कैद्यांना मतदानाचा अधिकार द्यावा लागला असता, सगळ्यांना मतदानासाठी घेऊन यावं लागलं असतं मतदान केंद्र, की ती प्रोसेस खूप किचकट बनलेली असते, खूप इश्यू असतं. तर त्याच्यामुळे 62.5 मध्ये सांगितलं अशा व्यक्तींना मतदानाचा अधिकार नाहीये. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे गेलेले होते हायकोर्टमध्ये, आपल्या बॉम्बे हायकोर्टनं जो काही निर्णय दिला होता अनिल देशमुख आणि कोण नवाब मलिकांचा, की त्यांना मतदानाचा आम्ही काय देत नाही अधिकार, तो होता 62.5 नुसार होतं. ठीक आहे, आपण वाद खूप वाढवतो, कोणत्यातरी बीबीसीला वगैरे पाहतो, खाली कॉमेंट्स एवढे डेंजर असतात की आपण विचारायचं काम नाही. तर लक्षात घ्या, पहिलं आपल्याला माहितच नसते काही, की आपण डायरेक्ट आक्रमक होतो. तर लक्षात घ्या, न्यायालयाचा निर्णय अतियोग्य आहे. न्यायालय विकल्या गेलेलं आहे. आता न्यायालय सगळं मोदीनुसार चालते. मोदीनुसार कसं चालणार आहे न्यायालय? लक्षात घ्या, सगळं व्यवस्थित चालते, कायद्यानुसार न्यायालय चालतो. ठीक आहे, एकदम आपल्या बाजूने लागला नाही निर्णय, आपल्या एखाद्या विचाराचं असलं तर आपल्याला वाटते की न्यायालय गेलेला, तर न्यायालय खूप विचारपूर्वक करते सगळ्या गोष्टी. तर 62.5 नुसार निर्णय दिला का मतदानाचा आम्ही अधिकार देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट जो आपला सगळ्यात महत्वाचा आहे, आता याच कायद्याचा जो सेक्शन 8 आहे, क्लॉज नंबर 3, लक्षात घ्या, माहितच पाहिजे तुम्हाला, क्लॉज नंबर 4, आणि या क्लॉज नंबर 4 शी संबंधित आहे लिली थॉमस खटला, जो सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकप्रहरी नावाची एक NGO आहे, तो हा खटला आहे, बिहार स्टेट सोबत झालेला होता आधी. तर या संबंधित असं होतं की 8.3 काय म्हणते, अशा कोणत्याही व्यक्तीवर चार्ज, हा बघा 62.5 काय सांगते, की सगळ्यात महत्वाचं काय सांगते, की कच्चे कैदी असो की ज्यांना शिक्षा झाली असेल असेल, पण 8.3 काय म्हणते, केवळ ज्यांच्यावर चार्जशीट दाखल होऊन शिक्षेची तरतूद झालेली आहे, म्हणजे त्याची शिक्षा सुनावली, आता ते शिक्षा भोगण्यास मोकळे झालेले आहे आता. तर अशा संबंधी 8.3 आहे, आणि अशा कोणत्याही व्यक्तीवर 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा म्हणजे अधिकचे जर त्याला शिक्षेची तरतूद झाली असेल, म्हणजे कोणत्याही गुन्ह्यासाठी जो गुन्हा असेल त्यासाठी 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल, अशा कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीस काय करता येत नाही, उभं राहता येत नाही, की निवडणुकीला म्हणजे निवडणूक लढवता येत नाही, असं कोण सांगते, 8.3. आणि त्याच्यातच सांगितलं, असा कोणत्याही व्यक्तीवर जर का 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद झालेली असेल तर त्याला लढवता येत नाही, आणि त्याला म्हणजे 6 वर्ष सुद्धा पुढचे लढवता येणार नाही, म्हणजे जी शिक्षा भोगल्यानंतर पुढचे 6 वर्ष सुद्धा लढवता येणार नाही. म्हणजे एखाद्याला समजा 3 वर्षाची शिक्षा झाली आहे समजा, आणि हे 3 वर्ष तर आहेच, प्लस मध्ये काय राहणार, हे 6 वर्ष, म्हणजे असं ते शिक्षेची तरतूद आहे त्या कायद्यामध्ये 8.3 मध्ये. मग 8.4 काय सांगते पहा, 8.4 हा 3 ला पळवाट आहे पूर्णपणे, म्हणून आतापर्यंत ते इलेक्शनला उभे राहत होते 13च्या आधी. मग 8.4 काय सांगते, जर असा कोणत्याही व्यक्तीला 8.3 नुसार इलेक्शनला उभा राहा अपात्र झाला असेल 8.3 नुसार, तर 8.4 काय सांगते, जर अशा व्यक्तीने ज्याच्यावर जर 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा तरतूद झालेली आहे आणि त्याने वरील न्यायालयामध्ये अपील केलं असेल आणि अपील मान्य झाली असेल, का आम्ही स्वीकारतो बा ती अपील, तर अशा व्यक्तीला निवडणुकीला उभं राहता येत होता, असं कोण सांगते, 8.4. आणि याच 8.4च्या विरोधात रूल ऑफ लॉच्या विरोधात जाते 8.4, असं लोकप्रहरी नावाची जी NGO आहे तिचं म्हणणं होतं. रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, म्हणजे कायद्याला धरून नाहीच नाही, हे चुकीचं आहे, कायद्याच्या राज्याच्या विरोधात जाणारी सेक्शन आहे आपली 8.4, म्हणून हिच्या विरोधामध्ये लोकप्रहरी नावाची NGO गेलेली होती, जे लिली थॉमस होते त्याचे प्रमुख, आणि त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं यस 8.4 ही इनव्हॅलिड आहे, म्हणजे ही लागू होऊ शकत नाही. आणि आता सध्याची परिस्थिती अशीच आहे की आपली त्याच्यात काही दुरुस्ती केली नाही सरकारने, पण मोदी सरकारने, तर 8.3च फक्त लागू, 8.4 रद्द केली, म्हणजे योग्यच झाला. तोच म्हणजे लिली थॉमस खटला होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला 5, केंद्रीय दक्षता आयोग, जो भ्रष्टाचारासंबंधित इन्व्हेस्टिगेशन वगैरे म्हणतो आपण, म्हणजे आपला 1988चा जो भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आहे, तुम्ही मेन्सला गेल्यावर तो कायदा येणारच आहे तुम्हाला, तर त्याच कायद्याशी संबंधित तो कायदा आहे, आणि ही एक आपली एक ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे आपल्या सरकारने. तर बघू त्यासंबंधी स्टेटमेंट काय म्हणते. केंद्रीय दक्षता समिती संबंधी ही संतानम समितीच्या शिफारशीच्या आधारावर 1964 ला स्थापन झालेली आहे. यस, ही 1964 ला स्थापन झालेली आहे. 2 नंबरची स्टेटमेंट आहे, सप्टेंबर 2000 अयोग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. सप्टेंबर 2003 मध्ये संसदेने केंद्रीय दक्षता आयोगाला वैधानिक दर्जा देणारा कायदा संमत केला होता. तर ही स्टेटमेंट सुद्धा काय आहे, बरोबर आहे. वैधानिक म्हणजे काय, कायदेशीर. संसदेने राज्य विधिमंडळ आणि संसदेने कायदे पास केले त्याला म्हणतात वैधानिक, आणि जे कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतात त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनल बॉडी, जसे आपले संसद आहे, हे सगळे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत. नंतर वित्त आयोग वगैरे सगळे. ही सुद्धा स्टेटमेंट. आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल 6, बघा इथं 6 वर्ष आहेत, किती वर्ष आहेत, 4 वर्ष, त्यामुळे ही अयोग्य ठरते, त्यामुळे उत्तर सोपी जाते. आणि
केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे 1+2 वगैरे सदस्य असतील त्यांची नियुक्ती एक कमिशन मार्फत केली जाईल. त्याच्यामध्ये असतील पंतप्रधान, अध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि कोण, गृहमंत्री. तर ही स्टेटमेंट आपलं काय बरोबर आहे. ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन नंबर 6 हा सुद्धा आपल्या करंट रिलेव्हंटला धरून क्वेश्चन आहे. ठीक आहे. पुढील विधाने तपासा व अचूक विधानांचा पर्याय निवडा. हा सुद्धा आपला डायरेक्ट आता करंट रिलेव्हंट क्वेश्चन आहे. जी 52वी घटना दुरुस्ती आहे 1985 ची. तर या घटना दुरुस्तीनुसार आपल्या म्हणजे घटना दुरुस्तीनुसार आपल्या घटनेमध्ये काही आर्टिकलचा समावेश करण्यात आला आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनला परिशिष्ट जे काही शेड्यूल म्हणतो आपण ती शेड्यूल जोडण्यात आली, जी 10वी शेड्यूल होती. बरोबर आहे. मूळ घटनेत तर 8 होते, 9वी तर 1951 पहिल्याच घटना दुरुस्तीने जोडलेलं होतं. पहिली घटना दुरुस्ती नेहमी लक्षात घ्या, आपली जी सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली संसद आली तिनं केलेली नाहीये. जी आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती ती कन्वर्ट झाली कशात, कायदे मंडळात, तिनं केलेली पहिलीच घटना दुरुस्ती आहे. त्यानुसार 9 जोडण्यात आलेलं आहे. मी बहुतेक मागच्या टेस्ट सिरीजला डिस्कस केलं आहे त्याच्यावर. आणि नंतर जी 10वी परिशिष्ट आहे आपली शेड्यूल आहे ती 52व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली आहे. तर या घटना दुरुस्तीनुसार काय सांगण्यात आलंय की या घटनेमध्ये म्हणजे घटनेमध्ये जे अनुच्छेद आहे एकूण 5 अनुच्छेदांचा काय करण्यात आलं, दुरुस्ती करण्यात आली. तर लक्षात घ्या, तर 4च अनुच्छेदामध्ये दुरुस्ती करण्यात आली. एक आहे 101, 102 म्हणजे हे संसदेच्या अपात्रतेबद्दल आहेत. बरोबर आहे. आणि दुसरं आहे आपल्या विधिमंडळासंबंधित 190 आणि 191 हे राज्य विधिमंडळासाठी सदस्यांच्या अपात्रतेबद्दल आहे. तर हे 4च आर्टिकल्स मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली होती. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरते. आपल्याला अचूक निवडायचं आहे. ठीक आहे. हा, 91वी घटना दुरुस्ती 2003 नुसार पक्षांतरावर आधारित अपात्रता ही पक्षफुटीला लागू न करण्याची अपवादात्मक तरतूद वगळण्यात आलेली आहे. आता बघा, आपल्या पक्षांतर बंदीसाठी 2 घटना दुरुस्त्या महत्वाच्या आहेत, एक 52वी आणि एक 91वी. 91वी घटना दुरुस्ती आता बघा, सगळ्यात मोठा जे काही शिंदे सरकार आहे आताची आपले एकनाथ शिंदे साहेबांची, तर तुम्हाला वाटत असेल की सगळं ओके आहे. तर सगळ्यात मोठी भीती त्यांना तेच आहे 91व्या घटना दुरुस्तीने केलेल्या दुरुस्तीमुळे. तर 91व्या घटना म्हणजे काय होते, सगळ्यात महत्वाची गोष्ट की एखादी व्यक्ती म्हणजे 2/3 पेक्षा जास्त सदस्य आपल्या पार्लमेंटमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये 2 प्रकारचे सदस्य असतात. एक राजकीय सदस्य म्हणून निवडून आलेले, अपक्ष, आणि काय नॉमिनेट झालेले. नॉमिनेटच्या कंडिशन असंच आहे की जे 12 सदस्य राज्यसभेत नॉमिनेट होतात त्यांचे कंडिशन असं की तुम्ही 6 महिन्यात एखादी पक्ष जॉईन करा किंवा आहे तसंच राहा, पण 6 महिन्यानंतर जॉईन केलं ते डायरेक्ट काय ठरतात, अपात्र. आता जो सगळ्यात मोठा इश्यू आहे तो 2च सदस्यांचा आहे. एक आहे अपक्ष सदस्यांचा राज्य विधिमंडळाच्या आणि कोण आहे राजकीय पक्ष शिवसेनेचे सदस्य होते त्यांच्याबद्दल आहे. तर 2/3चा आकडा पूर्ण केलेला आहे. पण या 2/3 सदस्यांना एखादी पक्ष जॉईन करावं लागते. स्वतंत्र गट म्हणून अस्तित्वात राहता येत नाही, जे मूळ कायद्यामध्ये होतं तसं. आपला पक्षांतर बंदीचा कायदा जो बनवला जातो 1985 ला 52 गट, त्याच्यात होतं की 1/3 सदस्य गेले तर एखादी गट नवीन स्थापन करून पक्ष सुद्धा स्थापन करू शकत होते. पण आता 91व्या घटना दुरुस्तीने काय केलं, सगळ्यात महत्वाचा 2/3 सदस्य, मिनिमम 2/3 सदस्य पक्ष सोडू शकतात, पण दुसऱ्या पक्षात एक तर विलीन व्हावं लागेल. तुम्हाला स्वतंत्र गट म्हणून अस्तित्वात राहता येत नाही. आणि हा सगळ्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, अरुणाचल पुढच्या टेस्टला एखादी प्रश्न टाकू त्याच्यावर, अरुणाचल प्रदेशचा सगळ्यात मोठा इश्यू झालेला होता 2016चा. आणि सुप्रीम कोर्टनं मानून ते सुप्रीम कोर्टने एवढा मोठा निर्णय दिला होता की डायरेक्ट जे काही फुटून निघलेले सरकार होते ते बरखास्त केलेली होती आणि पुन्हा काँग्रेसची सरकार आणली होती 2016ला. आता करंट मधले जे काही झाले 7-8 वर्षाच्या आधी, 6 वर्षाच्या आधीचा कंडिशन, त्याच्यामुळे आताच्या सरकारला सगळ्यात मोठा धोका आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. तर 91वी घटना दुरुस्ती 2003 नुसार पक्षांतरावर आधारित अपात्रता ही पक्षफुटीला लागू न करण्याची अपवादात्मक तरतूद वगळण्यात आली. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही स्वतंत्र गट म्हणून अस्तित्वात राहू शकत नाही. तर ही बरोबर आहे स्टेटमेंट. 10वी परिशिष्ट नंबर 10 मधील तरतूद अंमलात आणण्यासाठी विधिमंडळाच्या अध्यक्षाला म्हणजे प्रोटेम स्पीकर म्हणतो आपल्या पीठासीन अधिकारी जो कोणी असते, प्रिसिडिंग ऑफिसर असतो, त्याला नियम बनवण्याचा अधिकार आहे 10व्या परिशिष्टाला अंमलात आणण्यासाठी. तर यस, जो काही तिथला प्रिसिडिंग ऑफिसर असतो ज्याला आपण म्हणतो पीठासीन अधिकारी, याला नियम बनवण्याचा अधिकार आहे. पण नियम बनवल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्या विधिमंडळासमोर तो काय करावं लागते, संमतीसाठी ठेवावं लागते. ही स्टेटमेंट बरोबर आहे. पक्षांतर केल्यामुळे सदस्य कोणत्याही ग्रहाचा अपात्र ठरेल, मात्र मंत्री होण्यापासून तरतूद परिशिष्ट दिलेली नाहीये. तर असं नाहीये. 91व्या घटना दुरुस्तीने जे 2003 ला झालेली होती यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली होती तर 75(1)(b) आणि इकडे 164(1)(b) ह्या 2 जे काही आर्टिकल सांगतात. 1A तर सांगते की तुम्ही किती टक्के मंत्री असले पाहिजे, बरोबर आहे. पण 1B काय सांगते की कोणताही सदस्य
पक्षांतर बंदी अधिनियमानुसार सदस्य म्हणून अपात्र झाला असेल तर तो मंत्री बनण्यासाठी सुद्धा अपात्र आहे, जोपर्यंत तो नव्यानं काय होत नाही, निवडून येत नाही. कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 75(6) मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एखादी व्यक्ती दोन्ही सभागृहात सदस्य नसेल तर तो मंत्री बनू शकतो ना. पण त्याच्यामुळे काय व्हायचे, पक्षांतर बंदी अधिनियमानुसार अपात्र झाले तरी मंत्री म्हणून राहत होते. या घटना दृष्टीने सगळ्यात महत्वाची 75(1)(b) मध्ये काय सांगितलं, तर मंत्री तेव्हाच बनू शकेल जेव्हापर्यंत तो काय होणार नाही, नव्यानं निवडून येत नाही तोपर्यंत. ही कंडिशन फक्त पक्षांतर बंदीसाठी. त्यामुळे ही ड सुद्धा काय आहे, चुकीचा आहे. ब आणि क जो काही पर्याय आहे 6 तो बरोबर आहे. ओके. हा क्वेश्चन नंबर 7 आहे आपला 7. अयोग्य विधान निवडा. तर घटनेचे उल्लंघन किंवा आपण ते शब्द एक आहे व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनाभंग जो काही शब्द आहे, हा घटनाभंग घटनेमध्ये परिभाषित करण्यात आला. तर कुठेही आपल्या व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन घटनेत कुठेही स्पष्ट करण्यात आलेला नाहीये. आणि जेव्हा घटनेत कुठं स्पष्ट केलेलं नसते तेव्हा कोण स्पष्ट करते, आपली सुप्रीम म्हणजे न्यायालय, जो काही सर्वोच्च अर्थ इंटरप्रिटेशन करणारा आपला सुप्रीम कोर्ट आहे. परंतु सुप्रीम कोर्ट बसलाय आणि केलाय अर्थ लावणे कवितेचा संदर्भ स्पष्टीकरण करते असं आहे का? नाही. जोपर्यंत खटला जात नाही तोपर्यंत किंवा तो इश्यू येत नाही तोपर्यंत करत नाही. आजपर्यंत इश्यू झालाच नाही. कारण घटनाभंग किंवा व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा फक्त एकमेव व्यक्तीवर लावला जाते, तो म्हणजे कोण आहे, आपले प्रेसिडेंट. हे लक्षात ठेवा, आपल्या भारताचे प्रेसिडेंट. आणि प्रेसिडेंटवर आजपर्यंत तो इश्यू झालेला नाहीये. त्यामुळे व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ कधी स्पष्ट झालेला नाहीये, ना आपल्या न्यायालयाने स्पष्ट केलं, ना आपल्या घटनेत आहे. ठीक आहे, ही स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर बघा, राष्ट्रपतींवर इम्पिचमेंट ज्याला आपण महाभियोग म्हणतोय, ही एक न्यायिक प्रक्रिया आहे. तर लक्षात घ्या, क्वासी ज्युडिशरी आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण न्यायिक तर नाहीच आहे ही. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. महाभियोगाच्या आरोपांवर सभागृहाच्या 1/3 सदस्यांनी जर का स्वाक्षरी केली करणे आवश्यक आहे. तर 1/3 नाही तर किती आहे, 1/4 आहे. आता बघा, तुम्हाला मी मागच्या डिस्कशनला काहीतरी बोलले नव्हतं, पहिल्या काहीतरी आपल्या जो काही 61 क्लॉज 2 क्लॉज ए याच्यामध्ये हे सगळं आपलं सांगितलेलं आहे, पहिली कंडिशन. आणि 61(2)(b) मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यांना माहित आहे आर्टिकल 61 हे आपल्या महाभियोग इम्पिचमेंटसाठी आहे. पण हे तुम्हाला छोटे छोटे आर्टिकल्स का बरं सांगतोय मी एवढं, कारण पॅटर्न जर चेंज झाला तर लक्षात घ्या, छोट्या जे काही तुम्ही म्हणाल कॉन्स्टिट्यूशन सगळे आर्टिकल पाठांतर पाहिजे का, तुम्ही जसे जसे अभ्यास करत जाल तसे आपोआपच होते ते पाठांतर कंटिन्यू. 25 वेळा लक्ष्मीकांत वाचल्यानं कधी लक्ष्मीकांत कळत नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा पोलिटीचा एकच फंडा आहे, तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. पोलिटीला एकमेव टेक्निक आहे ज्याला कन्सेप्ट क्लिअर, नाही तर मी 30 वेळा पोलिटी वाचले, मी 40 वेळा लक्ष्मीकांत वाचलाय, काही होणार नाही. हे इतिहास नाहीये, हा आहे पॉलिटी. बेसिक कन्सेप्ट आहेत पॉलिटीचे, ते तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, तुम्ही मग 2 वेळा 3 वेळा जरी वाचले तरीही चालते. मी तुम्हाला पर्सनली सांगतोय, मी आजपर्यंत लक्ष्मीकांत वाचलीच नाही. पहिली गोष्ट रिअल सांगतोय, आजपर्यंत लक्ष्मीकांत वाचली नाही. आणि असं नाही का लक्ष्मीकांत वाचल्यावर पॉलिटी समजते, हे तुमच्या डोक्यातून पहिले काढा. सगळ्यात महत्वाचा, जे सोपी वाटेल ते काढा. इंग्लिशवाल्यांना मी सगळ्यात सांगतो, विजार्डची बुक्स चांगली येते इंग्लिशवाल्यांना, विजार्ड घ्या. आणि मराठीवाल्यांना कोळंबे सरांची बुक्स घ्या, सगळ्यात बेस्ट बुक्स आहे लवकरात लवकर समजण्यासाठी. आणि तुम्ही कितीही केला तर हा वाद होणारच्या लक्ष्मी. प्रत्येक जण आता पोस्ट होल्डर तोच सांगतो, कारण गोळ्या लिहूनच देतात फटाफट फटाफट काहीतरी सांगायचं, आणि तुम्ही तेच करता. एवढं करायची गरज नाही. प्रीला पहिली गोष्ट सांगतोय, तुम्हाला बेसिक गोष्ट कळल्यानं. आणि जास्तीत जास्त मोबाईलचा वापर, तुमचा गुगलवर प्रत्येक सर्च असलं पाहिजे पोलिटीला, की हे आर्टिकल असेल ते आर्टिकल असेल, सगळं आहे त्याच्यामध्ये. तर बघा, 61 मध्ये इम्पिचमेंट सांगितले. 61च्या क्लॉज 2A मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जर व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन झालेला असं राष्ट्रपतीकडून, तर असा ठरावाच्या स्वरूपात फक्त संसदेमध्येच मांडल्या जाते. कुठं मांडल्या जाते? संसदेमध्ये. आणि संसदेमध्ये जेव्हा मांडेल तेव्हा मिनिमम ज्या सभागृहात मांडणार आहे त्या सभागृहाच्या 1/4 सदस्यांनी तशी शिफारस करणे आवश्यक आहे का आम्हाला हा इम्पिचमेंट ठराव मांडायचा आहे. तर लक्षात घ्या, ते सांगितले 61(2) क्लॉज नंबर 2 आणि क्लॉज नंबर ए मध्ये सांगितण्यात आलंय. आणि 61(2)(b) मध्ये काय सांगण्यात आला, असा ठराव त्या सभागृहामध्ये विशेष बहुमताने संमत झालेला पाहिजे. हे क्लॉज नंबर बी मध्ये सांगितण्यात आलेलं आहे. ठीक आहे, संसदीय विशेष बहुमत. फक्त हा विशेष बहुमत फक्त कोणाला लागू होतो? इम्पिचमेंटला. बघा, विशेष बहुमतामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात वेगवेगळे. हा सगळ्यात डेंजर म्हणजे सगळ्यात कठीण जो म्हणतो मेजॉरिटीचा आहे, तो राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी आहे. त्या सभागृहाच्या एकूण 2/3 सदस्यांनी, म्हणजे आता जर समजा लोकसभेत 543 आहे, डायरेक्ट याच्या किती 2/3 असा आहे तो गणित. त्याच्यामुळे सगळ्यात कठीण ही मेजॉरिटी आहे आपली. ठीक आहे, तर हे तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे, त्यामुळे अयोग्य अ ब क. ठीक आहे.
हा, नंतर एकदम सोपी क्वेश्चन आहे नंबर 8चा. राज्य आणि युनियन टेरिटरी बद्दल प्रश्न विचारलेले, एकदम सोपी, म्हणजे खूप सोपी प्रश्न आहे हा. एकदम सिंपल वाचलं तरी तुम्हाला कळून येते. हे स्वायत्त असतात तर कधीही स्वायत्त नसतात. आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं युनियन सिस्टीम, जे आपण युनियन हा जो आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 1 क्लॉज 1 मध्ये स्वीकार घेतलेला आहे, बरोबर आहे शब्द. त्या क्लॉज 1 मध्ये काय सांगणार, युनियन हा आपण कॅनडाकडून घेतलाय ना. आपण 3 प्रकारच्या सिस्टीम आहेत, फेडरेशन, युनिटरी आणि आपली युनियन. याचा युनियन आपण हे कॅनडाकडून घेतलाय. त्याच्यामध्ये आपल्याकडे युनिटरी पण सिस्टीम दिसते, जे युनिटरी सिस्टीम मध्ये फक्त केंद्र असतो, राज्य असतील पण राज्य हे सगळे कोणाच्या वतीने काम करतात, केंद्राच्या वतीने. तिथं मुख्यमंत्री वगैरे नसते, डायरेक्ट गव्हर्नर असतो. ब्रिटनमध्ये, युएसए मध्ये काय आहे, पूर्ण फेडरेशन आहे, म्हणजे राज्याची स्वतःची सत्ता असते, तिथला गव्हर्नर स्वतः निवडून येतो, ती फेडरेशन सिस्टीम. आता बघा, आपले राज्य हे फेडरेशन टाईप वागतात, म्हणजे त्यांना स्वतःच्या विषयामध्ये काय अधिकार आहे. पण युनिटरी सिस्टीमचा भारतात वैशिष्ट्य आहे का, तो युनियन टेरिटरी आहे. तर हे पूर्णपणे कोणाच्या अधीनस्थ असतात, केंद्राच्या. त्यामुळे हा वैशिष्ट्य कोणाचा आहे, स्टेटचा आहे. त्यांच्या प्रशासकीय प्रणालीमध्ये समानता नसते. तर लक्षात घ्या, त्यांच्या म्हणजे कोणाच्या, युनिटरीच्या. तर त्यांच्या प्रशासकीय प्रणालीत समानता नसते. तर लक्षात घ्या, सगळ्या याच्यामध्ये त्यांची काय असते, समानता असते. असते का नसते. तर लक्षात घ्या, कोणती युनिटरी, जे काही युनियन टेरिटरी आहे, युनिटरी म्हणतो, युनियन टेरिटरी आहे, जिथं जिथं युनिटरी आहे, प्रत्येकाकडं समान ही सिस्टीम नाही आहे. कुठं पा डेजिग्नेशन प्रत्येकाकडे वेगळं आहे. आपली आर्टिकल 239 जर बघितली, त्या 239 मध्ये काय सांगण्यात आलंय की प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाला काय असेल, एक प्रशासक असेल, ऍडमिनिस्ट्रेटर असेल, आणि या ऍडमिनिस्ट्रेटरचा डेजिग्नेशन काय ठरवायचं आहे, हे कोण ठरवतील, राष्ट्रपती ठरवतील. म्हणजे तिथला प्रशासन राष्ट्रपती ठरवतील प्रशासकामार्फत. म्हणजे प्रत्येकाकडे काय असते, वेगवेगळा. म्हणजे ही समानता नसते. ही कुठलं वैशिष्ट्य आहे, समानता नसते, म्हणजे कोणाचा, युनियन टेरिटरीचा आहे. ठीक आहे, युनियन करतो इथं. हा, कोणत्याही स्वरूपाची स्वायत्तता नसते. तर लक्षात घ्या, कोणते स्वतंत्र नसते, सगळं केंद्राच्या अधीनस्थच काम करावं लागते त्यांना. यस, केंद्राबरोबरचे संबंध एकात्मिक पद्धतीचे असते. आताच बोललो, युनियनटरी पद्धतीचे असतात. ठीक आहे. हा, आणि त्यांच्या प्रशासकीय प्रणालीमध्ये समानता असते. कोणाचा, स्टेट. हा, केंद्रासोबतचे संबंध संघराज्य फेडरेशन पद्धतीचे असते, स्टेट. ठीक आहे. यातला योग्य उत्तर बघा, ब क ड आणि इकडं अ इ अ. हा, तिसरा. चला, नंतर 9वा सुद्धा क्वेश्चन एकदम सोपी आहे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाल्या राष्ट्रपतींची जबाबदारी पार पडतात. बघा, आपल्या कॉन्स्टिट्यूशनची आर्टिकल 62 क्लॉज नंबर 1. मी एवढं डिटेल का बोलतोय आर्टिकलचे, हे इलेक्शन आहे आता उद्या परवा, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपली परीक्षा त्याच कालखंडात होणार आहे आणि प्रश्न तिथूनच सेट होणं चालू होतात. त्यामुळे जो प्रश्न काढणार आहे तो बरोबर सेट करतो तसे प्रश्न. म्हणून हा सगळ्यात कारण जे आता मागे बिहारची एक्झाम झाली, त्यांनी करंटचे टाकले, त्यांनी पूर्ण प्रश्न, म्हणजे पॉलिटीचे वगैरे जर बघितले तर 62(1) मध्ये स्पष्ट नमूद आहे की आपल्या भारताच्या राष्ट्रपतीची जी शेवटची तारीख असेल त्याच्या रिटायरमेंटची, म्हणजे 5 वर्ष पद धारण केल्यापासून 5 वर्ष. पद धारण म्हणजे काय, शपथ घेतल्यानंतर डायरेक्ट पद धारण केलं असं होत नाही. आपल्या गॅजेटमध्ये त्यांना काय करावं लागते, हे साईन. तर त्याच्यानंतर तो पद धारण म्हणलं जाते. तर त्यापासून तर 5 वर्ष असेल, तर 5 वर्षाची जी तारीख असेल त्याच्या पूर्वीच काय घ्यायला पाहिजे, इलेक्शन व्हायला पाहिजे आपल्या प्रेसिडेंटची. आणि बरोबर ज्या दिवशी ते रिटायरमेंट होणार आहे त्या दिवशी काय होते, त्यांचा शपथविधी होते नवीन राष्ट्रपतींचा. तर लक्षात घ्या, उपराष्ट्रपती कधीही राष्ट्रपतींचा कार्यकाल संपल्यानंतर उपराष्ट्रपती म्हणून काम करत नाही. आणि उपराष्ट्रपती म्हणून काम राष्ट्रपतींचा कार्यकाल संपलाय, नवीन राष्ट्रपती पदभार स्वीकारला नसेल तर जुनाच राष्ट्रपती अजून काय असतो, काम करतो. आपल्या घटनेत स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि 62(1) एवढंच सांगते की या कंडिशन मध्ये कधी उपराष्ट्रपती राष्ट्रपती पद धारण करणार नाही. तर कोणता, फक्त राजीनामा, जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असेल उपराष्ट्रपतींना, इम्पिचमेंट नुसार पदावरून दूर केला असेल तर, आणि त्यांचा काय झाला असेल, मृत्यू झाला असेल, तरच उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काय करतात, काम करतात. स्पष्ट 62(1) मध्ये क्लिअर केलेला आहे, अ ब क. नाही, म्हणजे महाभियोग आणि त्यांचे पद काय झाले असेल, रिक्त. वरती बघा प्रश्न, हे वरती बघा, कोणत्या कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले, म्हणजे महाभियोग प्रक्रियेनंतर जो पद रिक्त झाला असेल त्याच्या. हा, चला, अ ब क. हा, क्वेश्चन नंबर 10. 10 क्वेश्चन. खालीलपैकी कोणते अनुच्छेद नागरी सेवकांना घटनात्मक सुरक्षेची तरतूद देतात. हा, जो आपला अखिल भारतीय सेवा आहे, सेंट्रल सर्व्हिस आहेत आणि स्टेट सर्व्हिस आहे, त्या संबंधित हा आपला प्रश्न आहे. आता बघा, पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, 310
310 काय सांगते, तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत केंद्रीय सेवेचे, अखिल भारतीय सेवेचे अधिकारी काय करतात, पद धारण करतील. आणि स्टेटचे कोण अधिकारी जे असतील, तुम्ही होणार आहेत ते, तर ते काय असतील, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. हे स्पष्ट तरतूद आहे. आता बघा 311 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की त्यांची जो काही पदावधी दरम्यान त्यांना सिक्युरिटी सांगितली आहे, ती बाबा त्यांना पदोतर्फी डिसमिस करायची असेल किंवा काही त्यांच्यावर कोणत्याही चौकशी हे करायची असेल त्यांच्याकडून, तर ही फक्त आणि फक्त त्यांच्या वरिष्ठामार्फतच होणार. कोणताही कनिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ जे काही असेल त्यांच्या ऑफिस त्यांच्या मार्फत केल्या जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे जी सिक्युरिटी आहे ती कशात सांगितली आहे, 311 मध्ये. 312 तर माहित आहे तुम्हाला, ऑल इंडिया सर्व्हिस संबंधित आहे. आणि 317 मध्ये जे काही आपले संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाचे जे काही चेअरमन आणि मेंबर्स असतात त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया 317 मध्ये सांगितली आहे, जे एकाच कारणावरून होते, मिसबिहेव्हिअर या कंडिशन मध्ये. आणि हे मिसबिहेव्हिअर करत असताना मिसबिहेव्हिअरच्या कारणाने पदावरून दूर करू शकते, पण मिसबिहेव्हिअर झाला की नाही झालाय हे चौकशी फक्त कोण करेल, सुप्रीम कोर्ट करेल. आणि सुप्रीम कोर्ट 145 या आर्टिकल नुसार करेल. आणि याच्या 145 नुसार जर निर्णय दिला, खरंच त्या चेअरमन आणि सदस्यांनी काय केलं असेल, मिसबिहेव्हिअर केलं असेल, तर सुप्रीम कोर्टचा सल्ला राष्ट्रपतींवर काय आहे, बंधनकारक आहे आणि त्यांना पदावरून दूर व्हावंच लागेल. ठीक आहे, 10वा क्वेश्चन सोपीच होता. चला क्वेश्चन नंबर 11, चार्टर ऍक्ट मध्ये तिसरा चार्टर ऍक्ट आहे आपला हा. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने जो ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीसाठी सादर केलेला चौथा म्हणजे तिसरा, 92चा आहे, 93, 1793, 1813 आणि 1833. 1833 चार्टर ऍक्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. प्रश्न फिरवलं तर डायरेक्ट आंबेडकरांपर्यंत जायला, डॉक्टर आंबेडकरांपर्यंत प्रश्न. तुम्ही मला आंबेडकरांचं काय, तर लक्षात घ्या, आंबेडकरांची PhD केली आहे रुपीज मध्ये वगैरे, ते सगळी 1833च्या चार्टर ऍक्ट वर आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही मला पुस्तकात कुठं दिसत नाही, पण सांगतोय, ज्यावेळी 1833 नुसार आपला चार्टर ऍक्ट आलेला होता, त्यानुसार पूर्णपणे भारताची जी भूक्षेत्र होता, म्हणजे मिनिमम 90-80% क्षेत्रावर पूर्ण अधीनस्थ आले होते. कोण, ईस्ट इंडिया कंपनीच्या क्षेत्र, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटची सत्ता हे झालेली होती. तर पहिली गोष्ट यामध्ये याच्यामुळे काय इफेक्ट झालाय भारताच्या इकॉनॉमीला, याची जो PhD केली ते कोण केली, डॉक्टर BR आंबेडकरांनी केली. तर या चार्टर ऍक्टवर केलेलं होतं, हे तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा. तर कोणती चुकीचे विधान आहे ते ओळखा. बघा, ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिश पार्लमेंट ज्याला म्हणतोय, ईस्ट इंडिया कंपनी सत्ता भारतात होती मान्य आहे, पण हळूहळू कोणाची सत्ता वरच्या ठरत होती, सेंट्रलायझेशन कोणाचा वाढत होता, तर ब्रिटन गव्हर्नमेंट. हळू ईस्ट इंडिया कंपनी सत्ता कमी होत होती, म्हणजे नावाला ईस्ट इंडिया कंपनी होती, पण पूर्णपणे कोणाच्या अधीनस्थ आलेला होता, ब्रिटन गव्हर्नमेंटच्या अधीनस्थ. आणि हे सगळं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी भारतात जेव्हा आली, ईस्ट इंडिया कंपनी व्यापारानुसार आली, हे लक्षात घ्या. आणि 1765 तिने बंगाल, बिहार, ओडिसामध्ये काय स्थापन केली, सत्ता. आणि सत्ता स्थापन केल्यामुळे व्यापार तर करत होती, पण व्यापारासोबत ते काय करत होते, राजकीय कार्य करत होती. बरोबर आहे, इथपर्यंत व्यापारी कार्य करत होती. आणि आता 1765 पासून काय करत होती, राजकीय कार्य दोन्ही करत होती. पण भ्रष्टाचार एवढा भयानक वाढला आणि एक कंपनी कोणत्याही देशाची सत्ता स्थापन करू शकत नाही, हे एक लोकशाहीमध्ये एक आहे. आणि ब्रिटन ही लोकशाहीची जननी म्हणतो आपण. आणि त्यानुसार तिच्यावर पहिल्यांदा रेग्युलेटिंग ऍक्ट आणलाय आणि त्यांच्या राजकीय अधिकारांवर काय करण्यात आला, कंट्रोल. आणि राजकीय अधिकारांवर जास्त कंट्रोल पहिल्यांदा केव्हा आला असेल, तर 1784च्या पीस इंडिया ऍक्टने. व्यापारी कार्य चालूच होते, पण हळूहळू 1813 पासून कोणते अधिकार काढणं सुरू केले, व्यापारी सुद्धा. म्हणजे पीस इंडिया ऍक्टने राजकीय कार्य तर संपवले त्यांचे, पण लक्षात घ्या, व्यापारी कार्य जर संपवलं पूर्णपणे, म्हणजे राजकीय कार्य व्यापारी कार्य पूर्ण संपले, ते कोणत्या कायद्याने, 1833च्या कायद्याने संपले. तर लक्षात घ्या, हा होता 1833चा चार्टर ऍक्ट. आणि या चार्टर ऍक्टवर आपल्याला प्रश्न विचारलाय की या कायद्याने प्रथमच भारतीय ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या संपूर्ण प्रादेशिक क्षेत्रावर अधिकार असलेले भारताचे सरकार निर्माण करण्यात आले. तर यस म्हणजे लक्षात घ्या, आता बंगालचा गव्हर्नर हा जनरल, हा आता काय झाला, भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आला. आणि बॉम्बे, मद्रास ज्या काही प्रेसिडेन्सी आहे पूर्णपणे कोणाच्या अधीनस्थ आणण्यात आले, तर हे बंगालच्या म्हणजे भारताच्या अधीनस्थ एक केंद्र सरकार स्थापन करण्यात आला. म्हणजे त्याला अखिल म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं म्हणलं जात होता. आणि हाच गव्हर्नर जनरल म्हणजे जो काही असेल याच्या अधीन, आता पहिल्यांदा काय होते, त्यांच्या प्रेसिडेन्सीसाठी त्यांचे नियम बनवण्याचा अधिकार होता बॉम्बेला, मद्रासला, बंगालला. पण आता नियम सुद्धा सगळं कोण बनवणार, तर भारताची बनवेल. जो बंगालचा गव्हर्नर जनरल तर भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आणि याला जे काही 1+3 होते, म्हणजे 1+3, 1 म्हणजे गव्हर्नर जनरल आणि 3 म्हणजे त्याची काउन्सिल, म्हणजे गव्हर्नर जनरल इन काउन्सिल. या गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला
कायदेविषयक सल्ला देण्यासाठी एक ऍडिशनल मेंबरची तरतूद याच कायद्यात करण्यात आली 1833ला. आणि हा ऍडिशनल मेंबर हा लॉ मेंबर म्हणून असणार, पण याला मतदानाचा अधिकार नव्हता. केवळ कायदेविषयक बाबीची चर्चा किंवा मतदान तेव्हाच हा हजर राहू शकत होता. तोच म्हणजे लॉर्ड मेकॉले. आणि जेवढं, आणि तुम्हाला याचा खूप हिस्टोरिकल भाग आहे, तर मी एवढं काही जास्त सांगत नाही. तर बघा, जेवढं काही आपला प्रदेश होता, तुम्हाला माहिती ना IPC जो पहिला म्हणतो आपण 1833च्या चार्टर ऍक्ट नंतर भारतामध्ये लॉ कमिशन स्थापन झाला भारतातला पहिला, तो 1800 कितीचा आहे? 34चा आहे. आणि यात लॉ कमिशनचे अध्यक्ष होते, जो ऍडिशनल मेंबर होता तो होता कोण होता? लॉर्ड मेकॉले. आणि यात लॉ मेकॉलेने आपण म्हणतो भविष्यातला आपल्या भारताला दिलेली देणगी पहिला का ऍक्ट, तो म्हणजे कोणता आहे? IPC, इंडियन पिनल कोड आहे. तर लक्षात घ्या, हा संहिता आहे. मी मागे बोललोय संहिता म्हणजे काय? जे भारतातले कायदे होते, जे काही आपले छोटे छोटे साम्राज्य होते, मुघल साम्राज्य डिक्लाइन झाल्यानंतर भारतामध्ये अवध होते, बंगाल होता, कर्नाटक होता, हैदराबाद होते, असे छोटे छोटे काय होते? संस्था होते ना. तर या साम्राज्यामध्ये जे काही नियम कायदे होते, त्यांचे जे योग्य नियम सगळ्या क्षेत्राला लागू होईल असे याचे एकत्रीकरण केलं, म्हणून त्याला म्हणतात संहिता, कोडिफिकेशन. आणि या कोडिफिकेशन म्हणजे IPC पहिला आहे. ठीक आहे. हा, तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. सदर कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेमध्ये, म्हणजे गव्हर्नर जनरल इन काउन्सिल जी होती, यांना मतदानाचा अधिकार न देता नवीन अतिरिक्त सदस्य जोडला. मी आत्ताच बोललेला आहे, ऍडिशनल मेंबर जोडला. स्टेटमेंट बरोबर आहे. क नंबर, सदर भरती प्रक्रिया भारतीयांना वगळून खुल्या वार्षिक स्पर्धा परीक्षेद्वारे आयोजित करणार होती. म्हणजे जे काही भारतातल्या व्यापार विषयक असतील किंवा राजकीय याच्यामध्ये जे सर्वंट लागणार होते त्यांना, त्यासाठी जी नोकर भरती होती ती या 1833च्या चार्टर ऍक्टनं झाली असं म्हणतात. तर लक्षात घ्या, ती 1800 कितीच्या झाली आहे? तर 53च्या चार्टर, शेवटचा जो चार्टर ऍक्ट झाला त्याने झाली. पण एवढं लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेद्वारे घेण्यात यावं, ईस्ट इंडिया कंपनी हस्तक्षेप कमी करावा, असा पहिला जर बिलमध्ये आला असेल तर तो 1833च्या चार्टर ऍक्टमध्ये आला होता. पण तो ईस्ट इंडिया कंपनी एवढी व्याकुळ झाली की आमच्यावर काहीतरी ठेवा अधिकार, म्हणून तो एक्सटेंड केला आणि तो 1833ला एक्सेप्ट केला. म्हणून क चुकीचा, फक्त अ आणि ब बरोबर आहे. ठीक आहे. चुकीचे काय? हा, क आहे फक्त बरोबर. काय? सदर प्रक्रिया भारतीयांना वगळून खुल्या, नाही, तरतूद म्हणजे बिल मध्ये होती, कायद्यात नव्हती तरतूद. कायद्यात तर डायरेक्ट 1853ला आली ही तरतूद. बिल आणि कायदा, बिल म्हणजे नाही, काय 1853लाच प्रत्यक्षात कायद्यामध्येच अवलंब केला. 1833चा जो चार्टर ऍक्ट बनला म्हणतोय ना, त्याचा जो काही बिल होता आधी ब्रिटिश पार्लमेंटला आहे ना, त्यात तरतूद होती. नंतर ती काय करण्यात आली? रद्द करण्यात आली. रद्दच केली नंतर त्यांनी, त्यामुळे आपण ते म्हणू शकत नाही. फक्त क. हा, नंतर क्वेश्चन नंबर आहे आपल्या लोकल जे काही आहेत आपले न्यायालय, त्याच्याबद्दल आहे. 12 या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनुच्छेद 333A चा नव्याने समावेश करण्यात आला, ज्यानुसार काही जिल्हा न्यायाधीश, सर्व नाही, काही जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, तसे त्यांनी दिलेले निर्णय, म्हणजे जिल्हा न्यायाधीश कोणते जे निर्णय असतील ते पूर्वलक्षी प्रभावाने कायदेशीर ठरवले गेले. तशी कोणती घटना दुरुस्ती होती? तर ती होती 1966ची कोणती? 20वी घटना दुरुस्ती 1966. बघा, लोकल आपल्या इथं जर एकेरी न्याय व्यवस्था आहे पूर्णपणे. जगातली सर्वात स्ट्रॉंग ज्युडिशरी कुठली असेल तर USA ची आहे. क्लिअर झाला. त्याच्यानंतर भारताची आहे. आता तुम्ही म्हणाल इंग्लंड, तर इंग्लंडची सगळ्यात कमकुवत ज्युडिशरी आहे. त्यांची सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे? पार्लमेंट आहे. कोणाची? ब्रिटनची. त्यांच्यात असं कंडिशन आहे, त्यांचं सर्वोच्च न्यायालय आहे, त्यांच्या सर्वोच्च न्यायालय म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड आहे. तिथं बाई 2 सभागृह आहेत त्यांच्या इकडे, हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन. तर हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे त्यांचे जे काही सरदार लोक, जुने लोक होते, त्यांना तिथं डायरेक्ट नॉमिनेट, म्हणजे वंश परंपरेने येतात ते अजूनही. 700, त्याचं काही संख्या पण नाही. आता तर काहीतरी 750 काहीतरी संख्या आहे त्यांच्या त्या सभागृहात. म्हणजे राजाला वाटलं राणीला टाका तर टाकू शकते ते किती पण. त्यामध्ये जे 12 नॉमिनेट, म्हणजे जे काही बाकी काही जे 20% नॉमिनेट आहेत तिथे, तर असे 12 नॉमिनेट नाही, 20% नॉमिनेट आहेत काही. तर त्या नॉमिनेट पैकी राजानं नॉमिनेट केले त्यापैकी 12 जे आहेत ना सदस्य, जे लॉ चांगले आहेत, तज्ज्ञ, तर ते म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणून काम करतात तिथं. म्हणजे विचार करा, एका लॉर्ड हाऊसचे 12 सदस्य हे काय करतात? तिथं सुप्रीम कोर्ट म्हणून काम करतात. मग विचार करा, संसदेने केलेले कायदे, तर मला सांगा ते रद्द करू शकतात का? नाहीच करू शकत ना. म्हणजे संसद स्ट्रॉंगच आहे तिथे. ठीक आहे. तर आणि भारतात म्हणलं तर भारतामध्ये एकेरी न्याय व्यवस्था आहे पूर्णपणे. तर ही एकेरी न्याय व्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर काही न्यायाधीशांची नियुक्ती 233A मध्ये समावेश करण्यात आला. तर ही 20व्या घटना दुरुस्ती करण्यात आला. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 13 एकदम सोपी, सगळ्यांची उत्तर आली असतील. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष हे लक्षात घ्या, पंतप्रधान नॉमिनेट करते का तुम्ही व्हा, आणि त्यांना कोणता दर्जा दिला जाते? नंतर त्यांना दर्जा दिला जाते कॅबिनेटचा. त्यामुळे हा उत्तरच नाही होऊ शकत. वित्त आयोग तर कॉन्स्टिट्युशनली सांगितलं आहे, आणि केंद्रशासित प्रदेशाचे कॉन्स्टिट्युशनली 280 मध्ये इथं सांगितलं आहे, आणि इथं 239 मध्ये सांगितलेलं आहे
की राष्ट्रपती करतील, म्हणून ब आणि क. हा, नंतर भारतीय घटनेनुसार खालीलपैकी देशाच्या कारभारासाठी मूलभूत आहेत. मग इथं नागरिकांसाठी मूलभूत नाही, कोणासाठी? देशाचा कारभार जे प्रशासन चालणार आहे तर ते त्याच्यासाठी जो मूलभूत आहे तो कोण आहे? DPSP आहे. म्हणजे DPSP काय आपल्याला सांगते तर वेलफेअर स्टेट, म्हणजे वेलफेअर स्टेट म्हणजे आपण म्हणतो 36 पासून, म्हणजे 36 पासून नाही म्हणतात, 38 पासून तर 51 पर्यंत जेवढे आर्टिकल एकत्र केल्यात सगळ्यांचं म्हणणं काय? वेलफेअर स्टेट. मग हे वेलफेअर स्टेट आपल्याला DPSP म्हणून. हा सोपीच होता क्वेश्चन.